बऱ्याचदा काय बघायला मिळतं की आपण अंघोळीला जे पाणी घेतो तर ती बादली पूर्ण लेअरने भरलेली असते. मग ती काय आहे नेमकं? तो क्षारच आहेत की वेगळं काय प्रकार आहे? जसं आपण बकेटावर बघितलं ते चिटकतो, म्हणजे त्या क्षाराला एक चिटकायचं बनतं. तसंच वापरत गेलं की लेअरवर लेअर येतात. तसेच भांड्यांवर डाग येतात. बऱ्याचशा किचन ओटा किंवा बाथरूमच्या टाईल्सवर असे पांढरे लेयर्स येतात. हे झालं आपल्याला डोळ्यात दिसतं. पाईपलाईन बघितली तर पाईपलाईनच्या आतल्या बाजूला पण असं पूर्ण ब्लॉक लेअर. होती पाईप. आता हे क्षारयुक्त पाणी जे आहे हे लहान मुलं आणि वृद्धांवर कसा परिणाम करतं? पुढे जाऊन काही मला असं ऑब्झर्वेशन आले की स्किनच्या कॅन्सरपर्यंत पण लोकांची परिस्थिती पोहोचली. कारण आम्हाला एकच माहिती आहे की शुद्ध करणं, आरो वगैरे लावायचं आणि मग पाणी शुद्ध होतं. आता आम्हाला ह्याच्यातलं डिफरन्स जाणून घ्यायचं की नेमकं आरो काय काम करतंय आणि तुम्ही जे संशोधन केले ती ट्रीटमेंट काय काम करते. आता हा फार समजून घेणं फार महत्वाचं. आरो म्हणलं की आपण पाण्यातले क्षार काढून टाकतो आणि त्याचा बरोबर. टीडीएस लेवल कमी करतो. आता सॉफ्टनर म्हणजे काय? आता सगळ्यात महत्त्वाचं मला जाणून घ्यायचं की तुम्ही एवढं संशोधन करताय त्याच्यावर, तर हे पाणी कुठं कुठे क्षारयुक्त पाणी शहरांमध्ये जास्त प्रमाणे का ग्रामीणमध्ये, आणि तुम्ही कुठल्या कुठल्या भागात संशोधन केलं? आता सर ज्या ठिकाणी नदीचा सोर्स आहे तिथे थोडं सुरुवातीला भेटत जातं, पण सगळ्याच नदीच्या सिटी वाढलेल्या सिटीत पासून एवढं डेव्हलप झालेल्या आहेत की त्या सगळ्या सराउंडिंगच्या लोकांना जास्तीत जास्त पिण्यापुरतं पाणी मिळतं. मग आता सगळ्यात जास्त तुम्ही पुण्यामध्ये जास्त संशोधन काम केलं, तर पुण्यातले कोणते कोणते एरिया जे रेड अलर्टवर आहेत पाण्याच्या क्षारयुक्त पाण्याच्या बाबतीत? आता सराउंडिंग मगाशी म्हटल्यापासून जे काही पीएमआरडी मधला एरिया होता की आजूबाजूचे गावं जसं वाढत गेले, मांजरी म्हटलं आपण, मुंद्री पिसोड पुण्याच्याकडे, परत पहिली गोष्ट तर आम्हाला टीडीएस समजून सांगा. सर टीडीएस म्हणजे मग आता टीडीएस कोण मोजतं? आम्हाला मोजता येतं. बरं, आता हे तुमचं सॉफ्टचं टेक्नॉलॉजी आहे आणि आरोची एक टेक्नॉलॉजी. आता एक कस्टमर म्हणून जर तुम्हाला विचारलं की आम्हाला परवडणारी कोणती आहे पैशाच्या, कारण ते खूप महत्वाचं आहे. सॉफ्ट टेक्नॉलॉजी आहे पण जर ते आमच्या खिशाला नाही परवडली तर आम्ही नाही लावू शकतो. परफेक्ट तर मग आता आरो स्वस्त पडतंय की ही सॉफ्टनरची? ती टेक्नॉलॉजी सांगितल्याप्रमाणे रेझिन बेस असते. पुणे, मुंबई किंवा वेगळ्या सिटीमध्ये गेलो की बेंगलोर पासून पूर्ण भारतामध्ये गेले तर वॉटर सॉफ्टनिंग प्लांट त्या सिस्टीमच्या बिल्डरकडनं बसवले जातात. त्याला एक मोठा मेंटेनन्स असतो. कुठला? तर हे सगळे खर्च पकडले तर आपल्याला कमीत कमी. आणि एका जर पर्टिक्युलर कुटुंबाला जर ती सिस्टम बसवायची असेल तर काय खर्च आहे? आता सॉफ्टनिंग मगाशी सांगितलं, मग बऱ्याचशा ठिकाणी वॉटर सॉफ्टनिंग करत असेल तर त्याला मेंटेनन्स थोडं समजून घेऊ. क्षाराचा त्रास मेन काय? साहेब, आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी काम करता, मग पुण्यातलं सगळ्यात जास्त क्षारयुक्त पाणी असणार आणि गंभीर जे आता भयंकर रिझल्ट तिथं जाणवत आहेत, परिणाम जाणवत आहेत, असा कोणता भाग आहे? सर पुण्यातला आता मी ऑब्झर्व केल्यापासून जय महाराष्ट्र मंडळी, मी पी के भांडवलकर. सत्ता मंचच्या व्यासपीठावर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, पाणी जीवनाचा एक आधार, पण जेव्हा हेच पाणी क्षारयुक्त होतं तेव्हा तेच पाणी आपल्या आरोग्यासाठी, शेतीसाठी आणि भविष्यासाठी एक धोका ठरू शकतं. आज शहरांमध्ये वाढतं क्षारयुक्त पाणी मानवी शरीरावर नेमका कसा गंभीर परिणाम करतं, किडनीपासून त्वचेपर्यंत, पिण्याच्या पाण्यापासून शेतीपर्यंत याचे दुष्परिणाम किती गंभीर असू शकतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर उपाय काय, यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत एक असे तज्ज्ञ जे केवळ या समस्येवर बोलत नाहीत तर प्रत्यक्ष जमिनीवर उतरून त्यावर काम करत आहेत. सिव्हिल इंजिनियर, वॉटर मॅनेजमेंट तज्ज्ञ, पाणी आणि सांडपाणी शुद्धीकरण तंत्रज्ञानावर संशोधन करणारे अभिजित गडम सर. कमी खर्चात प्रभावी उपाय उपाय कोणते, आणि आज आपण जी चर्चा करणार आहोत तर ती, जे पाणी आपण वापरतो, अंघोळीसाठी वापरतो, कपडे धुण्यासाठी वापरतो, ते किती क्षारयुक्त आहे आणि त्याचा धोका काय आहे आणि त्याच्यावर उपाय काय आहे, याच्यावर आपण दीर्घ चर्चा करणार आहोत. तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा, आणि जर हा आवडला तर लोकांपर्यंत शेअर करा, आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. गडाम साहेब, नमस्कार. नमस्कार सर. तुमचं सत्ता मंचच्या व्यासपीठावर खूप खूप स्वागत. आपले पण खूप खूप धन्यवाद आपल्या मंचावर आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल. कसे आहात? श्रीमंत सर. गडम सर, मला आज खूप महत्त्वाच्या विषयावर तुमच्यावर चर्चा करायची, की आपण जे पाणी शहरांमध्ये राहतो किंवा ग्रामीण भागात राहतो तर हे पाणी क्षारयुक्त आहे. तर ह्या क्षारयुक्त पाणी वापरल्यानं, अंघोळीला वापरतो आपण, भांडे धुण्याला वापरतो आपण, कपडे धुवायला वापरतो आपण, मग ह्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत नेमके एक्झॅक्ट? सर क्षारयुक्त पाण्याचा विचार केला की पहिलं तर आंघोळ करताना त्या चाराला चिटकण्याचा गुणधर्म असतो. स्किनचे आजार भरपूर ठिकाणी होतात. काय होतं स्किनच्या स्किनचे आजारामध्ये? खाजायची सुरुवात होते किंवा अजून त्याच्यानंतर काही जणांना पुरळ येते. ॲलर्जी पण होऊ शकते वेगळ्या गोष्टी. आता हे बरेचसे ग्राउंडवर फिरताना झालं. आता दुसरं स्किनचा जो कॅन्सर होतो तो होऊ शकतो का? होऊ शकतो. कॅन्सर पर्यंत पण जाऊ शकतं. दुर्लक्ष झालं आणि तसंच कंटिन्यूस ते पाणी वापरत गेलं तर.
ओके. आता दुसरं अजून एक जास्त करून लेडीज लोकांचा फीडबॅक आहे, की बऱ्याचशा ठिकाणी हे क्षारयुक्त पाण्याने अंघोळ केली, केस चिकट होणे, तुटणे, इव्हन तरुण पोरांचे पण केस गळण्याचे प्रमाण आणि पुरुषांमध्ये पण हे फार वाढत चाललंय, हे अरे बाप! क्षारयुक्त पाण्यामुळे अंघोळ केल्यामुळे. दुसरा अजून एक महत्त्वाचा विषय आपल्याकडे वाटत नाही, पण क्षारयुक्त पाण्याला फेस नीट होत असल्यामुळे तुम्ही एवढे महाग खरेदी केलेले कपडे, ते नीट स्वच्छ होत नाहीत. मला अजून काही लोकांचं सजेशन आलंय, की डार्क कपडे, ब्लॅक कलरचे कपडे लगेच पांढरे पडतात. म्हणजे बरोबर. कपडे पण खराब होतात. इव्हन त्यांचा एवढा रफनेस वाढतो, की त्याच्यामुळे पण अंगाला आणि स्किनला इन्फेक्शन होऊ शकतं. हं. आता काही गावांमध्ये जर का काहीच ट्रीटमेंट होत नसेल, तर असं ऑब्झर्व्ह करण्यात आले, की तेही पाणी पिलं जातं. कॉन्स्टिपेशनचे त्रास, इव्हन किडनी स्टोनचा त्रास, ह्या पाण्यामुळे भरपूर त्रास होऊ शकतो. पण हे मला जाणून घ्यायचं की हे क्षारयुक्त पाणी तयार कसं होतं? आता काय होतं सर, पहिले ओपन स्ट्रीमचं पाणी यायचं. आता सगळ्या लोकांना ते पाणी पुरत नाही. बरोबर. पावसाचं प्रमाण ते. मग लोकांना ग्राउंड वॉटरवर डिपेंड राहावं. हं. जसं पावसाचं पाणी जमिनीवर पडलं, जमिनीशी मिक्स झालं, की मातीतले आणि क्षार पाण्यामध्ये मिक्स होतात. काही हं, हं. कंटॅमिनेशन होत असेल तर क्षार वाढतात. तसंच जर का आज तुम्ही बघितलं, की बऱ्याचशा ठिकाणी बोरवेल म्हणजे जमिनीच्या खालचं 200-300 फुटाच्या खालचं पाणी घेतलं. हे क्षाराचे प्रमाण चांगल्या पाण्यामध्ये विरघळल्यामुळे आणि ग्राउंड वॉटर असेल तर ते क्षार वाढतात. त्याला आपण टोटल डिझॉल्व्ह सॉलिड्स असं टी-डी-एस म्हणतो. बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचं मला जाणून घ्यायचं आहे, की तुम्ही एवढं संशोधन करताय त्याच्यावर. तर हे पाणी कुठं-कुठं आहे? क्षारयुक्त पाणी शहरांमध्ये जास्त प्रमाण आहे का ग्रामीणमध्ये आणि तुम्ही कुठल्या-कुठल्या भागात संशोधन केलंय? आता सर ज्या ठिकाणी नदीचा सोर्स आहे तिथे थोडं सुरुवातीला भेटत जातं. पण सगळ्याच नदीच्या सिटी वाढलेल्या सिटीपासून एवढ्या डेव्हलप झालेल्या आहेत, की त्या सगळ्या सराउंडिंगच्या लोकांना हं. जास्तीत जास्त पिण्यापुरतं पाणी मिळतं. बरोबर. एखाद्या गावांमध्ये जरी गेलं तर पिण्यापुरतंच ट्रीटमेंट गाव पाणी पुरवठा योजना झाली तर पिण्यापुरतंच मिळतं. मग सिटीची डेव्हलपमेंट झाल्यानंतर त्यांना ते पुरत नसल्यामुळे त्या लोकांना कमीत कमी वापराच्या पाण्याचा सोर्स असेल तर मग ते विहिरीचं किंवा बोरवेलचं किंवा टँकरचंही पाणी आणतात. ते ग्राउंड वॉटरचं मिळतं त्यांना आणि ते पाणी पूर्ण क्षारयुक्त असतं. साधारणतः प्रमाण 100 पर्यंत असेल, तर पिण्याचं पाण्याचं क्षारयुक्त पाण्याचे सर आता पुण्यामध्ये सुद्धा विचार केलं, की एवढं चांगलं पाणी आपण समृद्ध शहर म्हणतो, पण 600-700 वाघोलीचा एरिया घेतला तर 1200-1500 एवढ्या मोठ्या प्रमाणातलं टी-डी-एसचं पाणी लोकांना वापरावं लागतं. मग आता सगळ्यात जास्त तुम्ही पुण्यामध्ये जास्त संशोधन काम केलं. तर पुण्यातले कोणते एरिया जे रेड अलर्टवर आहेत पाण्याच्या क्षारयुक्त पाण्याच्या बाबतीत? आता सराउंडिंग मगाशी म्हटल्यापासून जे काही पी-एम-आर-डी मधला एरिया होता, की हं, आजूबाजूचे गावं जसं वाढत गेली. मांजरी म्हटलं आपण, उंदरी पिसोळी हं, पुण्याच्या कडेने. परत पी-सी-एम-सीमध्ये सुद्धा गेलं तर हिंजवडीचा पट्टा. इकडं आपण पुढे सगळीकडे सराउंडिंग ज्यावेळी येतं, की कात्रजपासून पुढे गेलो किंवा आपण नरेमध्ये गेलो. हं. परत वारजेच्या पुढचा पट्टा. जी काही सराउंडिंगची गावं आहेत, त्या ठिकाणी अजूनही कॉर्पोरेशनचं पाणी पोहोचलेलं नाही आणि त्या सगळ्या लोकांना आज उन्हापर्यंत मध्ये म्हटलं तरी बोर, टँकर शिवाय पर्याय नाही. मग हायेस्ट तुम्हाला सगळ्यात धोक्याचं गाव कुठलं वाटलं? आता सध्या तरी माझा सर्व्हे जवळ असल्यामुळे वाघोली पट्टा आणि लोगावच्या पट्ट्यामध्ये मला 1500, 1600, 2000 पर्यंत पाण्याचा टी-डी-एस जातो. आणि मग आता तुम्ही इथल्या लोकांना भेटलात का कधी? हां. तर काय रिझल्ट्स आहेत? म्हणजे काय त्यांनी सांगितले? काय आता परिणाम जाणवतोय? एकतर पाणी हार्ड झालं आणि वापरायचं पाणी आहे. हं, तर लोकांना त्याच्यावर कसं ट्रीटमेंट करायचं अजून अवेअरनेस नाहीये. हं, माहीतच नाही. हे आपल्या पॉडकास्टमधनं मी सांगायचा त्यांना उद्देश माझा तोच होता, की पाणी सॉफ्ट केलं पाहिजे. आता त्या क्षाराला एक चिटकायचा गुणधर्म, जसं भांड्यांना चिटकतं, भांडी सुद्धा खराब होतात सर. पाईपलाईनला चिटकतं, मग प्रेशर कमी येतं, पाईपलाईनचा मेंटेनन्स येतो. भारी-भारी फिटिंग्स बसवले जातात Jaguarपासून मोठ्या-मोठ्या ब्रँडेड कंपनी शॉवर चोक होतात. तो त्यांना एवढा खर्च करूनही त्याचा बेनिफिट भेटत नाही. पण आता पाणी जसं तुम्ही म्हणलात, की सॉफ्ट करणे. ही सॉफ्ट करण्याची आम्हाला एक कन्सेप्ट माहीत नाही. कारण आम्हाला एकच माहिती आहे, की शुद्ध करणं, आरो वगैरे लावायचं आणि मग पाणी शुद्ध होतं. आता आम्हाला ह्याच्यातलं डिफरन्स जाणून घ्यायचं की नेमकं आरो काय काम करतंय आणि तुम्ही जे संशोधन केलंय ती ट्रीटमेंट काय काम करते? हां, आता हा फार समजून घेणं फार महत्वाचं. आरो म्हणलं की आपण पाण्यातले क्षार काढून टाकतो आणि त्याचा बरोबर. टी-डी-एस लेव्हल कमी करतो. हं, आता सॉफ्टनर म्हणजे काय? किंवा आपण सॉफ्टनर सगळेजण वापरतात. त्याचं म्हणजे काय? की ते पाण्यातले टी-डी-एस कमी करत नाही. बापरे! हां, आता काय आहे, त्याला म्हणतो आपण हार्डनेस. हं, हार्डनेस म्हणजे काय? त्या पाण्यामध्ये जर का जो काही डिझॉल्व्ह सॉलिड्स आहेत, त्यातले कॅल्शियम, मॅग्नेशियमचे जे कंटेंट आहेत, ते हार्डनेस क्रिएट करतात आणि ते कमी केलं म्हणजे तो सॉफ्टनर. पण लोकांना काय होतं, की त्याचं हार्डनेसचं पर युनिट पी-पी-एममध्ये आहे आणि टी-डी-एसचं पर युनिट आहे पार्ट्स पर मिलियन. हं. तर त्यामुळे तो कन्फ्युजन होतो. सॉफ्टनर म्हणजे फक्त हार्डनेस कमी करणे
एवढाच हा विषय, त्याने TDS कमी होत नाही आणि तेच स्केलिंग किंवा त्रास करतं. पहिली गोष्ट तर आम्हाला TDS समजून सांगा. सर, TDS म्हणजे टोटल डिझॉल्व्ह सॉलिड. जे पावसाचं पाणी आलंय हं, त्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण नसतं. हं. जमिनीशी कॉन्टॅक्ट झालं किंवा ग्राउंड वॉटरशी कनेक्ट झालं, की त्याच्यामध्ये वेगळं कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, फ्लोराईड, क्लोराईड सगळे वेगवेगळे मिनरल्स, त्याला सॉलिड्स म्हणतो किंवा सॉल्ट्स म्हणतो, पाण्यात मिक्स होतात. त्याचं प्रमाण किती, त्याला हे आपण TDS म्हणतो. मग आता TDS कोण मोजतं? आम्हाला मोजता येतो? कुठल्याही आता सगळ्यांना अवेअरनेस झालंय, की एक TDSचं मीटर मिळतं. आरोचे जे काही दुकानदार आहेत, ते हं. डिजिटल मीटर पाण्यामध्ये डीप केलं, की पाण्यामध्ये क्षार किती आहेत, तो आकडा दाखवतो. आरो म्हणजे त्याच्याबद्दल थोडं माहिती सांगा. आरो म्हणजे आपण त्याला रिव्हर्स ऑस्मॉसिसची सिस्टीम म्हणू. त्याच्यामध्ये एक पडदा असतो. ज्यावेळी हे क्षारयुक्त पाणी त्या पडद्यावर पंपाने इमर्ज केलं जातं. त्याचे पोर्स एवढे छोटे असतात, की ते मॉलिक्यूल स्ट्रक्चर म्हणजे पाण्याचं प्युअर H2Oचं मॉलिक्यूल घेतलं आपण, त्याची जी साईज आणि वेगवेगळे क्षार वाढले, की ती साईज मोठी होते. मग तो मेम्ब्रेन काय करतो, होल्स छोटे असल्यामुळे तिथून फक्त प्युअर पाणी बाहेर काढतं आणि हं. त्याच्यातनं रिजेक्ट होणारं पाणी आहे, त्याच्यातनं 2 निघतं. त्याच्यातनं एक क्षाराचं प्रमाण एका बाजूला निघतं. एक प्युअर पाणी निघतं आणि रिजेक्ट वॉटर. रिजेक्ट वॉटरचा TDS आपण उदाहरणार्थ त्या आरोमध्ये जर का 500 TDSचं पाणी इन्सर्ट केलं, तर रिजेक्ट वॉटर 1000-1100 पर्यंत जातो. प्युअर पाणी इकडे 100. एका बाजूला सगळे क्षार काढले जातात. ओके, म्हणजे फिल्टर सिस्टम आहे. फिल्टर सिस्टम करतात. आणि हे जे सॉफ्टनर जी हां, सिस्टम आता म्हणतात. सॉफ्टनरमध्ये बेसिकली ही टेक्नॉलॉजी काय समजून घेऊ. त्याच्यामध्ये आपल्याला एक अजून त्याच्या अवेअरनेस सॉफ्टनर म्हणले की त्याला एक रेझिन बेस म्हणतात किंवा त्याला आयन एक्सचेंज म्हणतात. हं. आता आपण उदाहरण घेऊ. सॉफ्टनर म्हणले की हार्डनेस म्हटले की कॅल्शियम, मॅग्नेशियम. उदाहरण घेऊ की कॅल्शियम कार्बोनेट आहे, मॅग्नेशियम कार्बोनेट आहे. मग हे सॉफ्टनिंग करण्यासाठी आजपर्यंत कन्व्हेन्शनल सगळीकडे चालत आलेली टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीत वापरली जाते, सगळीकडे वापरली जाते. शेतीला नाही वापरत कारण का त्याला मीठ टाकलं जातं. म्हणजे सोडियम क्लोराईड. मिठाने काय केलं जाते, आयन एक्सचेंज केलं जातं. कॅल्शियम कार्बोनेटचं सोडियम कार्बोनेट होतो आणि त्या रिजेक्टमधनं कॅल्शियम, मॅग्नेशियम बाहेर काढलं जातं. पहिलं समजून घेऊ, हे क्षार घातक नाही आहेत. ते काढायची गरज नाही. पण त्याला चिकटण्याचा गुणधर्म आहे. म्हणून तर आपण प्यायला सजेस्ट करत नाही ना, पण ते तसंच पाणी वापरण्यासाठी हे जे आयन एक्सचेंज करून वापरले जातात, त्याला सॉफ्टनर म्हणतात. आता ही क्षारयुक्त पाण्याची चव नेमकी कशी आहे? म्हणजे आपण जे नेहमी पिण्यासाठी तुम्ही म्हणता, की वेगळं पाणी आहे, क्षारयुक्त पाणी वेगळं. तर ह्यात चव कशी वेगळी आहे ह्याच्यात? पाण्याचे सॉल्ट्स वाढले की पाणी जड होतं आणि पितानाही जड होतं. वेगळं क्षाराचं प्रमाण जे काही असेल ते. त्यामुळे आता काही गावांमध्ये जर का पाणीच नसेल आणि हेच पाणी पीत असेल, तर त्या लोकांना मग किडनीवरचा लोड येतो. जसं मगाशी सांगितलं. हे क्षार म्हणजे फिल्टर होत नाही. फिल्टर होत नाही ते पाणी. मग तो किडनी स्टोन होऊ शकतो. किडनी स्टोन होऊ शकतो. असे भरपूर काही आजार स्किन सांगितले तसे आजार होतात. मग त्याला सॉफ्ट करणं वापरायच्या पाण्यासाठी आणि पिण्यासाठी आरो हे आपण लक्षात घेऊ. बरं, आता हे तुमचं सॉफ्टचं टेक्नॉलॉजी आहे आणि आरोची एक टेक्नॉलॉजी. आता एक कस्टमर म्हणून जर तुम्हाला विचारलं, की आम्हाला परवडणारी कोणती आहे? पैशाच्या, कारण ते खूप महत्वाचं आहे. टेक्नॉलॉजी आहे, पण जर ती आमच्या खिशाला नाही परवडली, तर आम्ही नाही लावू शकत. परफेक्ट तर सर. मग मी आता आरो स्वस्त पडतंय, की ही सॉफ्टनरची? सॉफ्टनरची टेक्नॉलॉजी स्वस्त पडते आपण असं म्हणू. वॉटर सॉफ्टनिंग. ती टेक्नॉलॉजी सांगितल्याप्रमाणे रेझिन बेस असते. त्याला सुरुवातीला अजून तो रेझिन मेंटेन व्हावा म्हणून डोळ्याला दिसणारी घाण पण काढावी लागते. काही टर्बिडिटी आली, तर त्याला आपण सँड कार्बन फिल्टरनी पाण्याचा वास आणि तो काढतो आणि नंतर सॉफ्टनरमध्ये येतो. सॉफ्टनरचंही समजून घेऊ. तर सॉफ्टनर आता ज्यावेळी प्रचलित होत चाललाय, हळू लोकांना माहीत झालं. पुणे, मुंबई किंवा वेगवेगळ्या सिटीमध्ये गेलो, की बेंगलोरपासून पूर्ण भारतामध्ये गेले, तर वॉटर सॉफ्टनिंग प्लांट त्या सिस्टमच्या बिल्डरकडनं बसवले जातात. त्याला एक मोठा मेंटेनन्स असतो. कुठला? तर एक मिठाचा खर्च लागतो. बरोबर. परत ह्या टाकीतनं त्या टाकीत टाकतात ते इलेक्ट्रिसिटी लागते, रॉ टँक, ट्रीटेड वॉटर टँक. त्याच्यानंतर त्याला रेझिन पण दर 2-3 वर्षांनी नीट मेंटेन नाही झाला म्हणून बदलावा लागतो. एक स्किल्ड ऑपरेटर लागतो. त्याने किती मीठ टाकायचं, त्या पद्धतीने त्याचा हार्डनेस कमी नाही झाला, हे चेक करायला. तर स्किल्ड ऑपरेटरचा पण भरपूर मार्केटमध्ये ड्रॉबॅक्स. त्याच्यानंतर त्याचा हा सगळा मेंटेनन्स एक उदाहरणार्थ घेऊ, की 1,00,000 लिटर जर का मला पाणी ट्रीट करायचं असेल आणि माझ्याकडे सॉफ्टनिंग प्लांट असेल, तर हे सगळे खर्च पकडले तर आपल्याला कमीत कमी 40,000 पासून ते 60,000 पर्यंत खर्च जातो. म्हणजे हे पूर्ण ह्याचं म्हणताय, सोसायटी म्हणताय का एक? सोसायटीसाठी किंवा 1,00,000 लिटर पाण्याचं किंवा एका गावाने जर का हे सॉफ्टनिंग प्लांट बसवलं, तर त्यांना असा हा ₹1,00,000 1,00,000 लिटर पाणी ट्रीट उदाहरणार्थ घेतलं, तर त्यांना महिन्याला 40,000 ते 50,000 म्हणजे अख्ख्या गावाला? वर्षाचा खर्च विचारला तर 5 ते 6,00,000 येतो. म्हणजे अख्ख्या गावासाठी? अख्ख्या गावाला येतो. आणि एका जर पर्टिक्युलर कुटुंबाला जर ती सिस्टम बसवायची असेल, तर काय खर्च आहे? साधारणतः सर हा सॉफ्टनिंगचा खर्च 40,000 ते 50,000 रुपयाचा होतो. एका कुटुंबाला 1,000 लिटर पर्यंत पाणी लागतं. त्यालाही मशीनची कॉस्टिंग तेवढी लागते. ऑपरेशन थोडं त्याला कमी होतं.
पण आम्ही म्हणतोय की एक कंबाईन्ड सिस्टीम जर का मोठी करू शकलो तर त्याचे खर्च कमी होतात. ह्याच्यावर रिसर्च करून जे ड्रॉबॅक्स येतात त्याच्यावर आम्ही नवीन टेक्नॉलॉजीचं कॉम्बिनेशनमध्ये स्टडी केलंय. ते पण आता मार्केटमध्ये प्रसार होणं फार गरजेचं आहे. आता बऱ्याचदा काय बघायला मिळतं, की आपण अंघोळीला जे पाणी घेतो, तर ती बादली पूर्ण लेयरने भरलेली असते. हं. मग ती काय आहे नेमकं? तो क्षारच आहेत की वेगळं काही प्रकार आहे? आता सॉफ्टनिंग मगाशी सांगितलं. मग बऱ्याचशा ठिकाणी वॉटर सॉफ्टनिंग करत असेल तर त्याला मेंटेनन्स थोडं समजून घेऊ. हे क्षाराचा त्रास मेन काय आहे? की जसं आपण बकेटावर बघितलं तर चिटकतो. हं. म्हणजे त्या क्षाराला एक चिटकायचा गुण आहे. तसंच वापरत गेलं की लेयरवर लेयर येतात. तसेच भांड्यांवर डाग येतात. बऱ्याचशा किचन ओटा किंवा बाथरूमच्या टाईल्सवर असे पांढरे लेयर्स येतात. हे झालं आपल्याला डोळ्यात दिसणार. पाईपलाईन बघितली तर पाईपलाईनच्या आतल्या बाजूला पण असं पूर्ण लेयर ब्लॉक येतं. होती पाईपलाईन. कधी-कधी ब्लॉक होते, शॉवर चोक होतात हे. म्हणजे ह्या क्षाराला एक चिटकायचा गुणधर्म आहे. हे क्षार काढणे तर सॉफ्टनिंग नाही तर त्याला मेंटेनन्सचा भरपूर त्रास. मग आता आम्ही त्याच्यावर पुढची एक नवीन टेक्नॉलॉजी आणली. त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वॉटर कंडिशनर आणि आयनायझेशन. आता थोडं समजून घेऊ. सॉफ्टनिंगचा मेंटेनन्स आहे, लोकांचा प्रसार होत नाही, अवेअरनेस होत नाही. मी नवीन तंत्रज्ञान म्हणजे काय? की ते काय करतं, त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमधनं ज्यावेळी पाणी पास होतं, तर ते क्षाराला ब्रेकडाउन करतं. त्याचं साधं उदाहरण सांगायचं, जसं तुम्ही सांगितलं की क्षार मोठे असले तर चिटकतात. उदाहरणार्थ घेऊ की आपल्याकडे चण्याची डाळ आहे. मोठी असेल, तर ती काय बेसिनमध्ये डायरेक्ट टाकली की ते मोठे-मोठे लेयर चिटकून जातात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमधनं त्याला क्रश केलं जातं. एक व्हर्च्युअल फील्ड तयार केलं जातं. त्याच्यात फ्रिक्वेन्सी इंड्यूस केली जाते. ते चण्याच्या डाळीला बेसन करतं. ओके. आता हे बेसन झालेलं आपण पुढे जाऊन आता अजून एक कॉम्बिनेशन बरेच ह्याच्यावर रिसर्च करतोय. अजून पुढचं टेक्नॉलॉजी आम्ही म्हणतोय की आयनायझेशन. त्याच्यात इलेक्ट्रोलिसिस करतो. एक टायटॅनियम कोटेड, एमोमो कोटेड इलेक्ट्रोड आहे. एक निगेटिव्ह आणि एक पाईप आहे त्याच्यामध्ये असतो. पाणी जसं ऑनलाईन पास होतं, कंडिशनिंग केलेलं वॉटर जसं त्या पाईपलाईन मधनं पास होतो, त्या पाण्यामधले काही क्षार ते मेजर घातक आहेत, ते पकडून ठेवले जातात. ओके. म्हणजे त्याला ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इलेक्ट्रोलिसिस म्हणजे सॉफ्टनिंगमध्ये हार्डनेस जरी कमी होत असला, टी-डी-एस नाही कमी होत. इलेक्ट्रोलिसिस वॉटर कंडिशनरमध्ये हार्डनेस आणि टी-डी-एस पण नाही कमी होत. हं, पण हं. त्याचा चिकटण्याचा गुणधर्म काढून टाकला जातो. त्यामुळे ते पाणी वापरण्याजोग्य होतं. आणि मेनली या ठिकाणी मी म्हणेल, की जिथे 50, 60, ₹40,000 खर्च येतो, तो सरळ-सरळ 80-90% कमी होऊन 3,000 ते 4,000 पर्यंत येतो. पण साहेब मला एक गोष्ट म्हणायची, की ज्यावेळेस आपण हे सरकारी योजनेचं पाणी येतं, गावामध्ये सरकारी योजनेचं पाईपलाईन असते, मग शहरांमध्ये कॉर्पोरेशनची पाईपलाईन असते. मग हे ते पण पाणी क्षारयुक्त असतं का? नाही सर, आत्ता जे काही आपल्याला सगळे सरकारी योजना असतील ना, त्यांचे सोर्सच बघितले जातात. जमलं तर नदी किंवा त्यांच्या क्षाराचं प्रमाण कमी. कारण का सरकारची योजनांची आर्थिक जबाबदारी ही पाणी पिण्यासाठीच आहे. त्यामुळे त्यांच्यात क्षाराचं लेव्हल कमी असतं किंवा पण आता जसं गावं मोठी होतील, पुढे जातील, तर त्यांना कुठल्याही सरकारी योजनेमध्ये क्षार कमी करण्याचं तंत्रज्ञान करून लोकांना पुरवलं जात नाही. आता हे क्षारयुक्त पाणी जे आहे, हं. हे लहान मुलं आणि वृद्धांवर कसा परिणाम करतं? आता तेच मी सांगितल्याप्रमाणे, की क्षाराला चिटकायचा त्रास आहे. आता जर का लहान मुलांनी अंघोळ करताना पीत असेल, तर की गावांमध्ये आज तंत्रज्ञान नाहीच आहे. हेच पाणी प्यायला लागले, तर त्यांच्या पूर्ण आरोग्यावर त्रास होतो. आणि लहान मुलांमध्ये आज केस गळण्याचं पण ऑब्झर्व्ह होतं. त्याने स्किनचे पण इन्फेक्शन फार होतात. पुढे जाऊन काही मला असं ऑब्झर्वेशन आले, की स्किनच्या कॅन्सरपर्यंत पण लोकांची परिस्थिती पोहोचलेली आहे. केस गळती झाल्याच्या नंतर म्हणजे डोक्यावर काय परिणाम होतो? म्हणजे टक्कल पडतं का काय ब्लॉकेज सर होतं? हे सगळ्या सोसायटींमध्ये आम्हाला गेल्यानंतर सांगतात लोकं, हां. की आम्ही पुण्यामध्ये राहत असूनच पाणी पुरत नाही, क्षारयुक्त पाणी वापरतोय आणि इथे आमची केसं गळतायत फार हं. आणि टक्कल भरून तो खर्चच परवडत नाही. म्हणजे आमचं सामाजिक व्हॅल्यू पण कमी होते असं त्यांचा गैरसमज. आता साहेब अजून एक गोष्ट मला गंमत वाटते याच्यात, की मार्केटमध्ये खूप फिल्टर आले बरोबर. आणि कन्फ्युजन काय होतं आमच्यासारख्या माणसांचं, की आम्हाला ह्याच्याबद्दल नॉलेज नसतं. कोणता फिल्टर घरी आणावं, काय निवडावं ह्याचा फार मोठा गोंधळ आहे आमच्या मनात. तर मग आता आम्ही कुठलं टेक्निक किंवा कुठला फिल्टर आम्ही आणला पाहिजे याच्यासाठी? आता मार्केटमध्ये विचार केला की नाही सर, म्हणजे आता ज्या लोकांना पाण्याचं सॉफ्टनर म्हणतात किंवा अवेअरनेस म्हणतात, त्याच्यातल्या गोष्टीतलं नॉलेज दिलं जात नाही. त्रास सांगितला की तो हे जे आता अवेलेबल सॉफ्टनर किंवा मार्केटमध्ये अजून कंडिशनर बनवणारे पण भरपूर झालेत. प्रसार करतायत, ते वापरतायत किंवा त्यांना सांगितलं जात नाही. टेक्नॉलॉजी नीट पोहोचत नाही, त्याचं सोल्युशन माहीत नाही. मग आता आम्ही हे सॉफ्टनिंगचं मेंटेनन्स जास्त असल्यामुळे असून पण त्याचा उपयोग घेऊ शकत नाहीत. म्हणून कमी मेंटेनन्स कसा करता येईल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि इलेक्ट्रोलिसिस करणारं आम्ही हे तंत्रज्ञान मार्केटमध्ये लोकांचं पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आता पाणी टेस्ट कसं करायचं आणि टेस्ट म्हणजे टेस्ट न करता हा फिल्टर वापरायचा आहे का? नाही सर, पाणी चेक करावं लागेल.
कोण बरं आणि कोण पाणी येतं म्हणजे ती पाणी चेक आता पाणी चेक करण्यासाठी तर पहिल्यांदा सर्रास TDS बघितलं जातं. पण त्याच्यातनं पण पुढे जाईल, की TDS न बघता पाण्यामध्ये आपला हार्डनेस किती आहे, कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कंटेंट, जे हार्डनेसचे कंटेंट किती आहेत, ते कुठल्याही जवळच्या प्रयोगशाळेमध्ये जाऊन पाणी चेक करून हार्डनेस किती आहे तो बघितला पाहिजे. जर 180च्या वर प्रमाण पुढे गेलं, तर तुम्हाला क्षाराचे त्रास सुरू होतात. म्हणजे स्केलिंग आणि वापरण्याच्या पाण्याचे त्रास सुरू होतात. मग पाणी चेक करणं फार गरजेचं आहे, मी असं आता जनरली लोक कुठली चूक करतात फिल्टर किंवा हे टेक्निक निवडताना किंवा त्यांना कसं फसवलं जातं? काय होतं मगाशी सांगितल्याप्रमाणे TDS वाढलाय, मग त्यांना आरो तर सजेस्ट होत नाही, सॉफ्टनर सांगितलं जातं किंवा छोटे-मोठे कंडिशनर त्यांच्याकडे पोहोचवले जातात. पण त्याचा काही मेंटेनन्स नीट समजून न सांगितल्यामुळे सॉफ्टनरमध्ये लोकं घेतात, पण त्याचं मीठ टाकत नाहीत, रिजनरेशन नीट करत नाही. टेक्नॉलॉजी चांगली, कुठलीही टेक्नॉलॉजी करा, पण त्याचं अवेअरनेस आणि कसं वापरायचं त्यांना कळत नाही आणि ह्याचा मेंटेनन्स असतो तोच शिकवला जात नाही. बरोबर. मेंटेनन्स करणारे तज्ञच मार्केटमध्ये त्यांना अवेलेबल होत नाहीत. मग ते तंत्रज्ञान फेल. मग पुढे जाऊन आता बऱ्याचशा ठिकाणी ही सॉफ्टवेअर नीट चालत नाहीत म्हणून अवेअरनेस झाला कंडिशनरचा. कंडिशनर म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार करून भरपूर ठिकाणी प्रसार झालाय. पण त्याचं पण तंत्रज्ञान विचार केलं, की तो फील लोकांना येत नाही. हं. तंत्रज्ञानाचे पण लोकांनी नीट पोहोचवलेलं नाही, की TDS म्हणून कंडिशनर पण. मग आता आम्ही पुढे जाऊन म्हणतोय, वॉटर कंडिशनर आणि आयनायझेशन हा बेस्ट सोल्युशन आहे, की त्या दोन्ही टेक्नॉलॉजीमुळे फिजिकली त्याचा TDS नसता किंवा हार्डनेस कमी नसलं असलं तरी त्याचा चिकटण्याचा गुणधर्म काढून टाकल्यामुळे ते लोकांना वापरण्याजोगे तरी पाणी करू शकतो. साहेब आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी काम करता. मग पुण्यातलं सगळ्यात जास्त क्षारयुक्त पाणी असणार आणि गंभीर जे आता भयंकर रिझल्ट्स तिथं जाणवतायत, परिणाम जाणवतायत, असा कोणता भाग आहे? सर पुण्यातला आता मी ऑब्झर्व्ह केल्यापासून की नाही, वाघोली एक पट्टा बरेच दिवसापासून त्यांच्याकडे पाणीच पोहोचत नव्हतं. TDSचं प्रमाण 2000 पर्यंत गेलेलं आहे आणि सगळेजण टँकरवर डिपेंड आहेत. त्याच्या कनेक्टेड परत लोगाव, धानोरी, मग पुढे जाऊन सराउंडिंगचे सगळे उंदरी, पिसोळी मी मगाशी सांगितले डेव्हलपमेंटचे. आत्ता तरी माझ्या नगरेमध्ये पुण्यामध्ये एवढं चांगलं सगळं समृद्ध गाव पण वाघोलीमध्ये सगळ्यात खराब पाणी जाणवलं. मग आता वाघोलीत काय परिणाम जाणवतात तुम्हाला या पाण्याचे? वाघोलीत म्हणल्यानंतर की नाही लोकांनी आता विचारतात त्या ठिकाणी फ्लॅट घेताना एवढं-एवढं पाणी क्षारयुक्त आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय केलं? मग काय म्हणजे त्यांना काय करता येईल? उपाय काय करता येईल? आता पाणी तर क्षारयुक्त आहे हो. वाघोलीतलं. मग ह्याच्यावर उपाय सांगा मला. आता सरळ काय होतं, की ज्यावेळी त्याचा ऑपरेटिंग कॉस्ट कमी येते पण सॉफ्टनिंग प्रसार होत नाही. तर मग आम्ही एक पुढे जाऊन जे तंत्रज्ञान जे डेव्हलप केलंय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आणि आयनायझेशन हे तंत्रज्ञान मी म्हणेल, की सुरुवातीला जसं फ्लॅट सिस्टम असेल, तर ती सेंट्रलाइज कशी होईल आणि त्याचे खर्च कसे कमी होतील, तर ती वापरावी. एका बिल्डिंगचा विचार केला, की साधारणतः एक उदाहरणार्थ घेऊ आपण. एका फ्लॅटला करायचं तर 40,000-50,000 रुपये खर्च होतो. नाहीतर 15,000-20,000त एखादं बाथरूमच होतं. 100 फ्लॅट्स आहेत. सेंट्रलाइज जर का त्यांनी पाणी टाकीत पडतानाच जर का सिस्टम बसवली, तर 3.5-4 लाखात होते. म्हणजे त्याचा एका फ्लॅटला 80 ते 90% म्हणजे 4 ते 5,000तच त्यांचा प्रॉब्लेम संपून जातो. महिना की वर्ष? एकदाची इन्व्हेस्टमेंट तेवढीच आहे. 4.5 ते 4 लाख रुपये. मग महिन्याचा खर्च सुद्धा जो आधीच्या सॉफ्टनिंगमुळे यायचा, तो सॉफ्टनरचा मेंटेनन्स नीट होत नसल्यामुळे जे नवीन टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप केल्या आहेत, त्याला फक्त म्हणजे छोटीशी इलेक्ट्रिसिटी येते आणि त्याला एक क्लीनिंग प्रोसेस म्हणजे तो क्षार पकडतो महिन्यातनं किंवा 8 दिवसात पाण्यातले किती क्षार आहेत, त्याला क्लीनिंग करायचं फक्त. आम्ही एक स्पेशली ब्रश बनवलाय. ते कुठल्याही सर्वसामान्य माणसाला एकदा सांगितलंय, तो क्लीन करेल. तो तेवढाच खर्च आहे, जो काही असेल तो. आणि त्याचा एक तो रॉड असेल, तो 5 वर्षाचा विचार केला तर म्हणजे जिथे ₹50,000 लागतात, तो फक्त ₹3,000 खर्च येतो. म्हणजे महिन्याला किती खर्च येऊ शकतो? ₹3,000 पर्यंत येईल 100 फ्लॅट्स. लोकं ज्यावेळेस तुमच्याकडे येतात, त्यावेळेस काय त्यांना भीती वाटते किंवा काय सांगतात ते तुम्हाला नेमकं? एकतर अवेअरनेस नसतो सर हं. लोकांना. क्षारयुक्त पाण्यामुळे त्रास तर सहन होत असतो. जे काही टेक्नॉलॉजी माहीत नसते आणि त्यांनी कुणाकडनं तर ऐकलेलं असतं, की वॉटर सॉफ्टनिंग जो आयन एक्सचेंज किंवा रेझिन बेस्ड सॉफ्टनिंग वापरले जातात. आयन एक्सचेंज करतात त्याच्यामध्ये. तो केमिकल प्रोसेस होती. तो खर्च माहीत असल्यामुळे लोकं जात नाहीत. मग आम्ही याच्यावरून लोकांच्या त्रासावरून हे टेक्नॉलॉजी डेव्हलप केलंय. त्याला आपण वॉटर कंडिशनर इलेक्ट्रोलिसिसची म्हणतो. ती पोहोचवण्यासाठी त्यांना आम्ही अवेअरनेस करतोय आता तर. मग तुमची कंपनी ज्यावेळेस या लोकांना सर्व्हिस देते, तर तुम्ही काय-काय करता म्हणजे त्या ह्याच्यामध्ये? तुम्ही टेस्टिंग करता का? किंवा तुमची टीम काम करते का चांगली? कारण काय होतं, ज्यावेळेस लोकांना चांगली सर्व्हिस मिळेल, तर लोक त्या गोष्टी घेऊ शकतात आणि तुमच्या सगळ्या स्वस्त आहेत असं तुम्ही म्हणता. हो. तर सर आता लोकांना आम्ही पहिले काय सांगतो, की तुमचं पाण्याचं आमचं एकमेव तंत्रज्ञान असं आहे, की ते डिस्चार्जवर काम करतं. म्हणजे तुम्हाला तासाला पाणी किती निघतं. त्याच्याप्रमाणे आम्ही मल्टी फ्लो डिझाइन करतो.
हं. त्याच्यानंतर आयनायझेशनसाठी सुद्धा किती मल्टीफ्लोमधनं पाणी केलं जातं. मग आम्हाला त्यांची पंप किती एचपीचा आहे, टाकी कितीची, रोजची पाण्याची डिमांड किती आहे, हार्डनेसचं प्रमाण किती आहे, क्षाराचं प्रमाण किती आहे, त्याच्यावर आम्ही डिझाइन करून त्यांना कॉस्ट इफेक्टिव्ह आणि लो ऑपरेटिंग कॉस्टमध्ये कसे सिस्टम पोहोचवता येईल, तर त्याचा आम्ही प्रसार. आता हे जे तुमचं टेक्निक आहे, तुम्ही आतापर्यंत कुठं म्हणजे महाराष्ट्र, देशभर कुठं-कुठं काम करताय? सर, सुरुवात आमची पुण्यापासूनच झाली. पुण्यात जसं-जसं लोकं क्षारयुक्त पाणी वापरायला लागले, हं. पुण्यामध्ये 100 प्लस बिल्डिंगला बसवले. म्हणजे असं 35-40 मोठ्या-मोठ्या सोसायटी आहेत, की आम्ही जास्तीत जास्त पर डे 3,00,000 लिटर, 4,00,000 लिटर पाणी या नवीन तंत्रज्ञानाने ट्रीट करून दिलेलं आहे. सातारमध्ये आणि जळगावमध्ये आम्ही काही विलेज वॉटर स्कीम पण केलेल्या आहेत. म्हणजे अशा पूर्ण गावाला पण 3-4 लाख लिटर पाणी ट्रीट करून द्यायच्या हे तंत्रज्ञान लोकांना आपण आता दिले. हा विषय म्हणजे कॉस्टली आला थोडासा. पण जर एखाद्या सामान्य माणसाला छोटे खणी जर ती घ्यायची असेल, तर तुम्ही कुठल्या गोष्टी लक्षात घेता त्याला ते देताना? त्याला कसं परवडेल किंवा त्याच्या बजेटमध्ये कसं परवडेल? अशी सिस्टम तुमच्याकडे आहे का? हो, आता सर सिस्टम मीच बोलल्याप्रमाणे एखादा इंडिव्हिज्युअल फ्लॅट धारकांनी न घेता हं, पूर्ण बिल्डिंगमध्ये ते व्हावं. इंडिव्हिज्युअल बंगलोसाठी जरी विचार केला नसेल, तर कमीत कमी 70-80 हजारात तो मिनिमम खर्च जातोच हं, हा. हं. पण 2-3 बंगलोचं एकत्र होऊ शकतो का? किंवा एखाद्या लाईननी होऊ शकतं का? तर ते कॉस्ट कमी करण्यासाठी आम्ही पहिले ते सजेशन देतो त्यांना. सर आता आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे येतोय. तर जे क्षारयुक्त पाणी ज्या-ज्या ठिकाणी आहे, तर आमचं जे ऑडियन्स बघतोय, हे पॉडकास्ट बघतोय, तर जाता-जाता तुम्ही काय सल्ला द्याल त्या लोकांना? सर्वसामान्य माणसांना म्हणेल, की त्यांनी त्यांचं पाणी पहिलं चेक करावं. क्षाराचं प्रमाण जर का त्यांचं 300 चे 400च्या वर होत असेल, तर तुम्हाला वापरायच्या पाण्याला सुद्धा ट्रीटमेंट करावं लागेल. पाण्याचं प्रमाण वाढत चाललंय, ट्रीटमेंट केली, सॉफ्टनर जर का नाही वापरलं, स्किन इन्फेक्शनचे आजार टक्कल पडत चालली लोकांना. पुढे जर का हेच पाणी पिलं, किडनी स्टोन, परत मोठे आजार होतील. दवाखान्याचा खर्च विचार केला तर एक केस प्लांटेशन करायचं असेल, की स्किनचा आजार एवढा मोठा होत असेल, तर त्याच्या खूप थोडक्या पैशामध्ये सॉफ्टवेअरचा खर्च आहे. साहेब तुम्ही सत्ता मंचावर आले आणि खूप छान पद्धतीने आम्हाला पाण्याबद्दल, क्षारयुक्त पाण्याबद्दल आणि तुमच्या टेक्निकबद्दल आम्हाला माहिती दिली. त्याबद्दल सत्ता मंच तुमचा सदैव आभारी राहील. धन्यवाद सर. तर मंडळी आज आपल्या सत्तामंच या व्यासपीठावर सन्माननीय श्री अभिजित गडम सर आले आणि त्यांनी पाणी आणि सांडपाणी शुद्धीकरण तंत्रज्ञानावर आणि वापरणाऱ्या पाण्याचे गंभीर दुष्परिणाम याबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सत्तामंच कुटुंबाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आपणही आम्हाला ऐकून घेतलं आणि वेळ दिला त्याबद्दल मी आपल्या सर्व मंडळींचेही आभार मानतो. श्री अभिजित गडम सर यांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तर मंडळी पुन्हा भेटूयात एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी अजून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जर एपिसोड आवडला तर तुमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.